आणखी एक धक्कादायक बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरातील पाडगावचे माजी सरपंच हे बेपत्ता आहेत। महेश पिळणकर गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता आहेत। पोलीस कारवाई करत नसल्याचा निषेध हा करण्यात आलेला आहे। संविधान हक्क संघर्ष समितीकडून निदर्शने केली गेली। दसरा चौकामध्ये जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। या निदर्शनाच्या वेळेस बेपत्ता माजी सरपंच महेश पिळणकर यांच्या पत्नीसह कुटुंबीय उपस्थित होते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमरसिंह, पोलीस तपास करत नाहीत असा आरोप केला जातोय, काय नेमकं कारण आहे? काही राजकीय दबाव आहे किंवा अन्य काही कारण आहेत? हे माजी सरपंच जे आहेत ते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातले पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघातील आहेत आणि पाडगाव हे त्यांच्या मतदारसंघामध्ये येते। त्यामुळे गेल्या काही दिवसापासून उलटसुलट चर्चा होती। आज शिवसेनेचे संपर्क प्रमुख विजय देवणे त्याचबरोबर त्यांच्या सहकार्यांनी दसरा चौकामध्ये आंदोलन केलं, कारण ह्या गोष्टीकडे कोणाचं लक्ष नाही असं त्यांचं म्हणणं होतं। त्यांच्या शिष्टमंडळाने अधीक्षक यांची भेट घेतली असता अधीक्षकांनी सांगितलं की हा तपास व्यवस्थित चालू आहे, परंतु गेल्या काही दिवसापूर्वी पाडगाव हे जंगल सारख्या ठिकाणी आहे, जंगलाच्या गावाच्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी एक जाळलेली वस्तू मिळाली होती, अशी जाळलेली हाडं मिळाली होती। त्यावेळेला यांना शंका आली, परंतु ही शंका निरसन अजूनही झालेली नाही, कारण ज्या वेळेला ती जाळलेली हाडं होती ती एखाद्या जनावरचे असतील असंही बोललं जातंय। त्यामुळे त्याचा अहवाल आलेला नाही, त्यामुळे उगाच काहीतरी बोलू नका, हे असतील आणि कुठेतरी असलं असं अधीक्षकांनी सांगितलं आहे। त्यामुळे अधीक्षक त्याचा जो तपास करत आहेत। जगदीश जी, मात्र अमरसिंह, हे सरपंच बेपत्ता होण्याचं कारण काय? तेच गौड बंगाल आहे, कारण हा एका बाजूला म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचं टोक आहे, जे पाडगाव टोक आहे, त्या ठिकाणचे सरपंच आहेत। त्या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून जर हे सरपंच गायब असतील तर आज त्यांना आठवण झाली का पोलिसांची, असंही म्हणणं आहे, कारण पोलिसांनी तपास योग्य प्रकारे करत आहेत। ते घरातून नाराज होऊन गेलेले आहेत, काही कारण वेगवेगळी कारणं आता पोलिसांना सांगत आहेत की पोलीस तपास करत आहेत, त्यामुळे पोलिसांच्या तपासावर शंका व्यक्त करू नये। जगदीश, मात्र अमरसिंह, पोलिसांचा नेमका तपास कसा सुरू आहे या संदर्भात पोलिसांनी काही माहिती दिलेली आहे? कशा प्रकारे त्यांचा तपास सुरू आहे? माजी सरपंचांचा फोन कुठे चालू आहे का, त्यांचे फोन कुणाला आले होते का, त्यांनी कुणाला फोन केले होते का, त्यांची गाडी कुठे आहे, ते कुठल्या दिशेला गेले आहेत, असे सगळे सीसीटीव्ही आणि सगळ्या बाजूने जिल्ह्यातील सगळ्या सीसीटीव्ही आणि सगळे पोलीस चौकीमध्ये त्यांची माहिती दिलेली आहे, त्याप्रमाणे तपास चालू आहे। जगदीश, बरं, ठीक आहे, धन्यवाद अमरसिंह दिलेल्या या माहितीबद्दल। आणि इतरही प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले होते, सर्वांचे धन्यवाद।